नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या विज्ञानाचा 10वा धडा बघणार आहोत. तो म्हणजे पेशी व पेशी अंगके. आता पाठीमागच्या जे काय आपण 7वी मध्ये म्हणजेच काय की पेशींची रचना वगैरे सगळी बघितली होती. त्याच्यामधलं थोडंसं आपण काय करूयात म्हणजेच काय की पेशी आणि पेशी अंगके, पेशींचे अंगके कोणते कोणते, पेशींची रचना कशी आहे ते थोडंसं आपण काय करूयात त्यामध्ये बघूयात. मग बघा, आता यामध्ये जर बघितलं तर काही काही गोष्टी ह्या पेशीच्या म्हणजेच काय की प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी मध्ये कशा आहेत, सारख्याच आहेत. ओके, काही गोष्टी आणि काही गोष्टी कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. ओके, मग आता यामध्ये जर बघितलं तर बघा, जे काय मुक्त रायबोझोम्स, आता हे मुक्त रायबोझोम्स आपल्याला वनस्पती पेशीमध्ये पण पाहायला भेटतात आणि प्राणी पेशीमध्ये पण पाहायला भेटतात. परत नंतर दुसरं आहे बघा पेशी पटल. आता पेशी पटल जे आहे प्राणी पेशीमध्ये पण पाहायला भेटते आणि वनस्पती पेशीमध्ये पण पाहायला भेटते. परत नंतर गॉल्जी पिंड, ओके, आपल्याला कुठं पाहायला भेटतात, प्राणी पेशीमध्ये आणि वनस्पती पेशीमध्ये पण पाहायला भेटतात. केंद्रक म्हणजेच काय की प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमध्ये पण पाहायला भेटतात. परत नंतर आंतरद्रव्य जालिका. ओके, आता आंतरद्रव्य जालिका, ओके, या ठिकाणी आपल्याला प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी याच्यामध्ये पाहायला भेटतात. परत नंतर रिक्तिका दोन्ही पेशांमध्ये पाहायला भेटतात आणि तंतुकणिका दोन्ही पेशांमध्ये काय होतात आपल्याला पाहायला भेटतात. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय प्राणी पेशी आहे आणि वनस्पती पेशी आहे यांच्यामधले जे काही पेशीचे अंगके आहेत काही प्रमाणामध्ये कसे आहेत, सारखे आहेत आणि काही पेशीचे अंगके कसे आहेत, वेगळे आहेत. ओके, मग थोडंसं आता त्याचं काय करूयात, अनालिसिस आपण करूयात. मग आता खाली एक आपल्याला तक्ता दिला. आता मी काही एवढं घेत नाही बघा. आधीच्या येतामध्ये तुम्ही पाहिले की पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, आता पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक काय की नॉर्मली बघा, आता रचनात्मक का की नॉर्मली आपल्या शरीराला आकार देण्याचं काम कोण करतात, पेशी करतात, म्हणजे रचनात्मक आहेत. आणि कार्यात्मक म्हणजेच काय की नॉर्मली पेशीला जी काय ऊर्जा म्हणजेच काय की म्हणजे जी काय शरीराला आपल्या ऊर्जा लागते, ओके, ती ऊर्जा पुरवण्याचं काम आणि ती ऊर्जा तयार करण्याचं काम कोण करतात, त्या ठिकाणी सेल करतात किंवा पेशी करत असतात. म्हणून त्या ठिकाणी पेशी हे सजीवांचे रचनात्मक तसेच कार्यात्मक काय आहे, एकक आहे. ओके, मग बघा, आता या ठिकाणी जर विचार जर केला तर विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकारांच्या व प्रकारांच्या पेशी आढळतात. कार्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या तसेच वेगवेगळ्या प्रकारांच्या आपल्याला काय होतात, पेशी आढळतात. आता मेन दोन प्रकारच्या पेशी आपण बघतो. पहिली आहे त्या ठिकाणी प्राणी पेशी आणि दुसरी आहे वनस्पती पेशी. ओके, मग बघा, आता या दोन पेशींचा आपण या ठिकाणी काय पहिल्यांदाच तुलना करून आपण काय केली, बघितलेली आहे. थोडंसं माहिती आपण बघूया. मग आता त्याच्यामध्ये पहिला आहे पेशी भित्तिका. ओके, बघा, मग आता यामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो, सेल वॉल असं म्हणतो. आता पेशी भित्तिका फक्त कशामध्ये पाहायला भेटते आपल्याला, म्हणजेच काय की वनस्पती पेशीमध्ये पाहायला भेटते. ओके, बघा, शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळते. कुठं कुठं आढळते, शैवाल, परत नंतर कवक आणि वनस्पती पेशींभोवती हे आढळते. आणि प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जी काय प्राणी पेशी असते म्हणजे काय आपण प्राणी आहोत आणि आपल्या पेशीच्या भोवती पेशी भित्तिका असते का, नाही. परत नंतर नेक्स्ट बघा, पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. म्हणजेच काय की नॉर्मली पेशी भित्तिका आपण कशाला म्हणतो की नॉर्मली पेशी पटल जे आहे. आता पेशी भित्तिकेच्या खाली, ओके, आता या ठिकाणी बघा, ही जी पेशी भित्तिका आहे, पेशी भित्तिकेच्या खाली आपल्याला काय पाहायला भेटते, या ठिकाणी पेशी पटल पाहायला भेटते. ओके, पेशी पटल जी काय पेशी भित्तिका आहे बाहेरची ही, ओके, या पेशी भित्तिकेच्या आतला जो काय आतली जी काय लेअर असणार आहे किंवा आतला जो काय थर असणार आहे या थराला आपण काय म्हणतो, पेशी पटल असं म्हणतो. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, पेशी भित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेल्या असतात. कशापासून बनलेल्या असतात, त्या ठिकाणी जी काय पेशी भित्तिका आहे सेल्युलोज किंवा पेक्टिन ह्या कर्बोदकांपासून बनलेल्या असतात. त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, कालांतराने आवश्यकतेनुसार बघा लिग्निन, परत नंतर सुबेरिन, परत नंतर क्युटीन अशी बघा बहुवार्षिकी पेशी भित्तिकेत तयार होतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. पेशी भित्तिकेमध्ये काय काय तयार होते, कोणते कोणते, या ठिकाणी लिग्निन, परत नंतर सुबेरिन, परत नंतर क्युटीन अशी बहुवार्षिके म्हणजेच काय की नॉर्मली पेशी भित्तिकेमध्ये काय होतात, तयार झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. परत नंतर पेशीला, आता जी काय पेशी भित्तिका आहे, पेशी भित्तिकेचं काय काम आहे, पेशीला आधार देणे. परत नंतर पेशी जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही पेशी भित्तिकेचे कार्य आहेत. ओके, म्हणजेच काय की नॉर्मल आता पेशी भित्तिका कशामध्ये, फक्त वनस्पती पेशीमध्ये पाहायला भेटते. आता वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका पाहायला भेटते
तर वनस्पतीमध्ये सर्वात जास्त पाण्याचं वहन होते. मग आता एखाद्या पेशीमध्ये जास्त प्रमाणात पाणी जाऊ नये याच्यासाठी काय त्याला रोखून ठेवण्याचं काम कोण करते? पेशी भित्तिका करते. परत नंतर नेक्स्ट आहे प्रद्रव्य पटल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? पेशी पटल असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. आता यामध्ये जर बघायला गेलो तर जे काय तुमचं पेशी पटल जे आहे, ओके, पेशी पटल दोन्ही पण पेशांमध्ये पाहायला भेटते आपल्याला. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन्ही पेशांमध्ये काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, बघा आता जे काय वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिकेच्या खालचा जो काय आवरण आहे किंवा त्याच्या मधलं जे काय आवरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पेशी पटल असं म्हणतो. पण म्हणजेच काय की प्राणी पेशीमध्ये ओके सर्वात बाहेरचं आवरण कोणतं असणार आहे ठिकाणी? पेशी पटल असणार आहे. कारण की प्राणी पेशीमध्ये आपल्याला पेशी भित्तिका पाहायला भेटत नाही. म्हणजेच या ठिकाणी बघा प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल त्यालाच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून ओके पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून काय ठेवते? वेगळे ठेवते. जे काय पेशी ते म्हणजेच काय की नॉर्मली पेशीच्या बाहेरचे जे काय वातावरण आहे त्या वातावरणापासून पेशीच्या मध्ये जे काय अंगके आहेत त्यांना वेगळं ठेवण्याचं काम कोण करते या ठिकाणी? बघा प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल करते. आता प्रद्रव्य पटल त्यालाच काय म्हणतो आपण? पेशी पटल असं म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? पेशी पटल असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट बघा आता जे काय आपलं पेशी भित्तिका आहे त्याची थोडीशी या ठिकाणी काय दिली? रचना दिली आहे. मग बघा आता बघा स्फुरील मेदाच्या त्यालाच आपण काय म्हणतो? फॉस्फोलिपिड्स. ओके, बघा दोन थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची काय रचना आहे. जे काय प्रद्रव्य पटल आहे ओके प्रद्रव्य पटल कशाने बनलेलं आहे या ठिकाणी? बघा स्फुरील मेदाच्या किंवा त्याला आपण काय म्हणतो? फॉस्फोलिपिड्स दोन थरांमध्ये मिसळलेल्या प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची काय त्या ठिकाणी रचना आहे. प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते. जे काय प्रद्रव्य पटल आहे म्हणजेच काय की पेशी पटल काही ठराविक म्हणजेच काय की पदार्थांनाच काय करू शकते? पेशीमध्ये येऊ देते किंवा पेशीच्या बाहेर जाऊ देते. तर काही पदार्थांना अटकाव करते म्हणून त्याला निवडक्षम पारपटल किंवा सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, कधी कधी परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की निवडक्षम पारपटल कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी जे काय प्रद्रव्य पटल आहे किंवा पेशी पटल याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? निवडक्षम म्हणजेच काय की पारपटल असं म्हणतो. कारण की ज्या काय पेशीला आवश्यक असणारे घटकच म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजेच काय की पेशी पटल काय करते? आतमध्ये घेते किंवा प्रद्रव्य पटल आतमध्ये घेते आणि बाकीच्यांना काय करते? बाहेर टाकते. ओके, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? निवडक्षम पारपटल. म्हणजेच काय की नॉर्मली जे पेशीला लागणार आहे तेच. बघा या गुणधर्मामुळे बघा पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता समजा आता हा जर गुणधर्म या म्हणजेच काय की प्रद्रव्य पटलात किंवा पेशी पटलामध्ये नसेल तर पेशीमध्ये काही पण गेला असतं. म्हणून त्या ठिकाणी काय की या गुणधर्मामुळे फक्त पाणी, परत नंतर क्षार, परत नंतर ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात. तर कार्बन डायऑक्साईड बघा कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर त्या ठिकाणी काय होतात? पडतात. ओके, या फॉर्म मध्ये. ओके, चला नेक्स्ट बघा मग म्हणजेच काय की पेशीमध्ये काय ऑक्सिजन किंवा पाणी किंवा क्षार घेतला जातो आणि पेशीची चयापचय क्रिया होऊन जे काय कार्बन डायऑक्साईड झालेला आहे तयार ओके तो पेशी बाहेर त्याच्यामधून टाकला जातो. परत नंतर बघा नेक्स्ट आता पेशी भित्तिकेची तर रचना दिली आहे. बघा इथं जर बघितलं तर खाली प्रद्रव्य पटल आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो? पेशी पटल असं म्हणतो. परत नंतर या ठिकाणी जर बघितलं तर पेशी बघा पेशी भित्तिका इथं आहे. परत नंतर त्याच्यामध्ये जर बघितलं त्याचं आवरण वगैरे पातळ थर दिलेला आहे. परत नंतर या ठिकाणी बघा हेमिसेल्युलोज, परत नंतर ते पेक्टिन बनलेलं आहे. परत नंतर सूक्ष्म काष्ठ तंतू दिलेला आहे. परत नंतर विद्राव्य प्रथिन आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पेशी भित्तिकेमध्ये पाहायला भेटतात. परत नंतर बघा पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. परीक्षेमध्ये डायरेक्टली ही ओळ त्या ठिकाणी येऊ शकते. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली असे म्हणजेच काय की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा कोणते विधान चुकीचे आहे ओके असं विचारलं जाते. त्यावेळेस त्या ठिकाणी पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम कोण करते? या ठिकाणी प्रद्रव्य पटल करते. यास समस्थिती म्हणतात. यालाच काय म्हणतो आपण? समस्थिती असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली एक पेशीची म्हणजेच काय की पेशीची कंडिशन चांगली ठेवण्याचं काम कोण करते? या ठिकाणी प्रद्रव्य पटल करतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? समस्थिती असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट आहे बघा आता पेशींमधला पदार्थांचा प्रवास कसा होतो किंवा कसा नाही हे थोडंसं आपण काय करूया त्यामध्ये बघूयात. ओके, आता पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया
म्हणजेच काय की पेशीमध्ये ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा एटीपीच्या फॉर्म मध्ये तयार होते, म्हणजेच काय की नॉर्मली ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट या फॉर्म मध्ये तयार होते. तर आता या ठिकाणी मग आता ही पेशीची ऊर्जा जी काय तयार झालेली ती वापरून कोणते कार्य चालते बघा किंवा कोणत्या क्रिया चालतात. तर यामध्ये आहे बघा पेशीय भक्षण, त्यालाच काय म्हणतो आपण एंडोसायटोसिस असं म्हणतो. बघा आता या ठिकाणी बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे, म्हणजेच काय की नॉर्मली आता मला सांगा आपल्याला एखादा पदार्थ खायचा आहे तर आपल्याला त्याला चावावं लागतंय, परत नंतर त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते, सगळ्या गोष्टी होतात, त्याला काही ना काहीतरी एनर्जी जाणारच आहे. ओके, तसंच पेशींच्या पण बाबतीत असते, म्हणजेच काय की एखादा पेशीच्या बाहेरचा पदार्थ पेशीमध्ये घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी जी काही क्रिया होते तिला काय म्हणतो आपण पेशीय भक्षण म्हणतो. आणि हे पेशीय भक्षण होताना त्या ठिकाणी पेशीची ऊर्जा वापरली जाते, जी काही पेशीमध्ये ऊर्जा तयार झालेली आहे ती पेशीतील ऊर्जा काय केली जाते वापरली जाते. आणि नेक्स्ट आहे पेशी उत्सर्जन. आता हे पेशीमध्ये जे काही घटक घेतले त्याची चयापचय क्रिया होते आणि चयापचय क्रिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऊर्जा तयार होते आणि ऊर्जा तयार होऊन ओके काही टाकाऊ पदार्थ पेशीमध्ये तयार होतात. त्या ठिकाणी पेशीचं उत्सर्जन करावं लागतंय आणि पेशीचं उत्सर्जन करते वेळेस सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला म्हणजेच काय की नॉर्मली पेशीला म्हणजेच काय की स्वतःची ऊर्जा काय करावी लागते गमावावी लागते. म्हणजे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकण्यासाठी सुद्धा पेशीची ऊर्जा काय होते त्या ठिकाणी खर्च होते. परत नंतर नेक्स्ट बघा आता पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. आता वरच्या दोन क्रिया काय होत्या की नॉर्मली पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया होत्या. कोणत्या कोणत्या? पेशीय भक्षण आणि पेशी उत्सर्जन. आता खाली ज्या काही क्रिया आहेत बघा पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. आता कोणत्या कोणत्या आहेत बघा. पहिले विसरण, त्याला काय म्हणतो आपण डिफ्युजन असं म्हणतो. आता या ठिकाणी ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर सोडणे याच्यासाठी कोणत्याही प्रकारची ऊर्जा वापरली जात नाही. परत नंतर दुसरं आहे या ठिकाणी परासरण, त्यालाच आपण काय म्हणतो ऑस्मॉसिस असं म्हणतो. बघा जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटल. ओके बघा निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवाह बघा प्रवास म्हणजे त्याला काय म्हणतो आपण परासरण असं म्हणतो. आता मला सांगा पेशीच्या बाहेर जर जास्त पाणी असेल आणि पेशीमध्ये जर कमी पाणी असेल तर ते काय होणार आहे म्हणजेच काय की बाहेरून पाणी काय होणार आहे आतल्या बाजूस येणार आहे. आणि आता मला सांगा याला काही ऊर्जा लागणार आहे का? नाही, त्याला काय म्हणतो आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. किंवा एखाद्या वेळेस पेशीमध्ये जास्त पाणी झालं आणि पेशीच्या बाहेर कमी पाणी झालं तर पेशीतलं पाणी कुठे जाणार आहे बाहेर जाणार आहे. ओके, तर त्यावेळेस त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ऊर्जा लागत नाही, त्याला काय म्हणतो आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. ओके, मग बघा आता या ठिकाणी जर बघितलं तर वनस्पती पेशीतील परासरण. आता वनस्पती पेशीतील परासरण जर बघितलं तर पेशीमधून इथं पाणी बाहेर चाललंय. आता पेशीमधून पाणी म्हणजे काय की बाहेरून पाणी आत आलंय, परत नंतर आतून बाहेर चाललंय, परत नंतर बाहेरून आता मध्ये पाणी कसं झाले कमी झाले तर दोन्ही बाजूने काय आले आतमध्ये यायले. ओके, या फॉर्ममध्ये हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. मग बघा आता या ठिकाणी जे काय परासरण आहे त्याच्या तीन पद्धती आहेत. कोणतं? अतिपरासरी, परत नंतर समपरासरी आणि नेक्स्ट आहे त्या ठिकाणी काय अवपरासरी. ओके, चला मग आता अतिपरासरी काय असतंय की नॉर्मली जर पेशीमध्ये जास्त पाणी झालं तर पेशीतलं पाणी कुठं जाणार आहे बाहेर जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे अतिपरासरण म्हणजेच काय की पेशीतील पाणी बाहेर. आता समपरासरी म्हणजेच काय की नॉर्मली पेशीच्या बाहेर आणि पेशीच्या आत म्हणजेच काय की पाण्याचं प्रमाण कसं असणार आहे सारखं असणार आहे, त्याला काय म्हणतो आपण समपरासरी असं म्हणतो. आणि अवपरासरी म्हणजेच काय की नॉर्मली पेशीमध्ये कमी प्रमाणामध्ये काय होणं पाणी म्हणजेच काय की पेशीमध्ये कमी प्रमाणात पाणी असणं आणि पेशीच्या बाहेर जास्त प्रमाणात पाणी असणं, तर याला काय म्हणतो आपण अवपरासरी असं म्हणतो. ओके, या फॉर्ममध्ये. मग बघा आता इथं तिन्ही पण क्रिया दिल्या, त्या तिन्ही पण क्रिया आपण जरासं बघूयात. ओके, मग बघा आता या ठिकाणी समपरासरी. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण आयसोटोनिक सोल्युशन असं म्हणतो. परत नंतर खाली हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन. मग बघा त्याला आपण समपरासरी आयसोटोनिक सोल्युशन किंवा नॉर्मली द्रावण म्हणतो. मग बघा पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हींतील पाण्याचे प्रमाण सारखे असले. बघा सारखे असते. ओके, त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही, याला काय म्हणतो आपण समपरासरी म्हणतो. पाण्याचं वहन बाहेरही होत नाही आणि आतही होत नाही, दोन्हीकडे पण पाण्याचं प्रमाण कसं असणार आहे सारखं असणार आहे, त्याला काय म्हणतो आपण समपरासरी द्रावण म्हणतो. परत नंतर अवपरासरी द्रावण. ओके, बघा पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी. समजा पेशीतील पाण्याचे प्रमाण कसं असेल कमी असेल आणि पेशीच्या बाहेर पाण्याचं प्रमाण कसं असेल जास्त असेल, तर सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. ओके, त्याला काय म्हणतो आपण या बघा याला अंतपरासरण म्हणतात. उदाहरणार्थ बेदाणे पाण्यात ठेवल्यावर
काही वेळाने काय होतात, फुगतात. जसे की मनुके वगैरे आपण बघितले. आता मला सांगा, आता मनुके रात्री पाण्यामध्ये काय भिजवून ठेवल्यानंतर ते मनुके काय होणार आहेत, फुगणार आहेत. ओके होतील. ओके, तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की बाहेरचं जे काय पाणी आहे ते आतमध्ये येणार आहे, म्हणजेच ते मनुके काय होतील, फुगतील. म्हणजे या ठिकाणी कोणती क्रिया होते, अवपरासरी. कोणती होते त्या ठिकाणी, अवपरासरी होते. ओके, परत नंतर अतिपरासरी, त्याला काय म्हणतो आपण, हायपरटोनिक सोल्युशन, किंवा नॉर्मली त्यालाच काय म्हणतो आपण, अतिपरासरी द्रावण. ओके, मग बघा, पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त. आता मला सांगा, पेशीत पाण्याचं प्रमाण जास्त झालं. आता सकाळी सकाळी काय झालं की तुम्ही मनुके भिजवायला ठेवले आणि परत नंतर सकाळी पाण्याच्या बाहेर काढले. आता सकाळी पाण्याच्या बाहेर काढले आणि तसेच ठेवले, तर मला सांगा त्या मनुक्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. आणि म्हणजेच काय त्या मनुक्याच्या बाहेर पाण्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. तर मला सांगा, जे काय आतलं पाणी ते कुठं येणार आहे, बाहेर येणार आहे. आणि जर संध्याकाळी जर बघितलं तर ते मनुका एकदम सुरकुतला आपल्याला झालेला दिसेल. ओके, म्हणजेच या ठिकाणी बघा, पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतीच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. कुठे पडते, पेशीतून पाणी काय होते, बाहेर पडते. उदाहरणार्थ, फळांच्या फोडी बघा साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास ओके फोडीतील पाक ओके बघा फोडीतील पाणी पाकात जाऊन ओके थोड्या वेळाने त्यात काय होतात, आकसतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्या सुरकुतल्या बनतात. बघा, अतिपरासरी द्रावणात ठेवलेल्या बघा पेशी बघा प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील बघा पाणी बहिपरासरण ओके प्रक्रियेमुळे बाहेर पडते व त्या ठिकाणी पेशी द्रव्य काय होते, आकसते. या क्रियेला आपण काय म्हणतो बघा, सरसंकोच किंवा रससंकोच म्हणतात. त्यालाच काय म्हणतो आपण, प्लाझ्मोलिसिस असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, प्लाझ्मोलिसिस असं म्हणतो. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. चला, मग आता जी काय आपली पेशी आहे, पेशीच्या दोन गोष्टी आपण बघितल्या. कोणत्या कोणत्या, पहिलं काय बघितलं या ठिकाणी, पेशी पटल बघितलं. म्हणजेच काय की नॉर्मली पेशी भित्तिका बघितलं. परत नंतर दुसरं हे कोणतं बघितलं आपण, प्रद्रव्य पटल किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, पेशी पटल असं म्हणतो. ओके, परत नंतर त्याच्या खाली क्रिया बघितल्या. आता नेक्स्ट तिसरं बघूया त्या ठिकाणी. ओके, पेशी द्रव्य, त्याला काय म्हणतो आपण, पेशी द्रव्य. आता पेशी द्रव्याचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी आता पेशी द्रव्य संपूर्ण पेशीमध्ये काय झालेलं असते, पसरलेलं असतं. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी थोडंसं ग्रे कलरचं जे काही आपल्याला दिसतं, या ठिकाणी हे सगळं काय पेशी द्रव्य आहे. आणि पेशी द्रव्यामध्ये सर्व पेशींचे अवयव काय झाले, बुडालेले आहेत. ओके, मग बघा यामध्ये बघा आता इथं जर विचार जर केला तर प्रद्रव्य पटल व केंद्रक ओके यांच्यामधील तरल पदार्थाला काय म्हणतो आपण, पेशी द्रव्य म्हणतात. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. आता या ठिकाणी जर विचार जर केला, प्रद्रव्य पटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला काय म्हणतो आपण, पेशी द्रव्य म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण, पेशी द्रव्य असं म्हणतो. आता या ठिकाणी जर बघितलं, जे काय प्रद्रव्य पटल म्हणजेच काय की पेशी पटल. आता हे जे पेशी पटल आहे आणि परत नंतर आता इथं जे काय केंद्रक आहे ओके, म्हणजेच काय की नॉर्मली प्रद्रव्य पटल ते केंद्रक, प्रद्रव्य पटल ते केंद्रक, प्रद्रव्य पटल ते केंद्रक, प्रद्रव्य पटल ते केंद्रक. ओके, याच्यामध्ये जे काय द्रव्य पसरलेलं आहे या द्रव्याला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी पेशी द्रव्य असं म्हणतो. ओके, मग बघा आता या ठिकाणी पेशी द्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. म्हणजेच काय की नॉर्मली सतत काय करतो, तो हालचाल करत असतो. त्यात अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्यामध्ये खूप सारे पेशी अंगके बुडालेली असतात किंवा विखुरलेली असतात. जसे की बघा या ठिकाणी हे जे पेशी अंगके सर्व जे आहेत, जसे की कॉल्जी पिंड असेल, परत नंतर या ठिकाणी रायबोझोम असेल, परत या ठिकाणी जर विचार जर केला तंतुकणिका असेल, रिक्तिका असेल, हे सगळे कशामध्ये बुडालेले आहेत किंवा तरंगलेले आहेत, त्या ठिकाणी पेशी द्रव्यामध्ये तरंगलेले आहेत. ओके, मग बघा पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशी द्रव्य हे माध्यम आहे. पेशींमध्ये जे काय रासायनिक म्हणजेच काय की अभिक्रिया घडून येण्याचं माध्यम कोणा या ठिकाणी, पेशी द्रव्य आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जर पेशीमध्ये पेशी द्रव्य नसलं असतं तर त्या ठिकाणी पेशीमध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्या नसत्या आणि आपल्याला ऊर्जा भेटली नसती, म्हणजे आपण राहिलोच नसतो. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेल्या पेशीतील भाग म्हणजे पेशी द्रव्य. म्हणजेच काय की नॉर्मली पेशी अंगक सोडून पेशीमध्ये जो काय भाग असतो तो कशाचा भाग असतो, पेशी द्रव्याचा भाग असतो. आणि पेशी द्रव्याला इंग्रजीतून त्या ठिकाणी सायटोसोल असं आपण म्हणतो. मग बघा पेशी द्रव्यात काय काय असते त्या ठिकाणी, बरोबर याला अंडरलाईन करून ठेवा. अमिनो आम्ले असतात, परत नंतर ग्लुकोज, परत नंतर जीवनसत्वे साठवलेली असतात. जी काय पेशी द्रव्य असणार आहे, पेशी द्रव्यात आपल्याला काय काय पाहायला भेटतंय, अमिनो आम्ल, ग्लुकोज, परत नंतर जीवनसत्वे काय होतात त्या ठिकाणी साठवलेली असतात. आणि
मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत बघा पेशीद्रव्य कडेला सारलेले असते. आता मला या ठिकाणी बघा की नॉर्मली ज्यावेळेस आपण वनस्पती पेशी बघतो, वनस्पती पेशीमध्ये खूप मोठी रिक्तिका या ठिकाणी आपल्याला दिसते. त्यामुळे या रिक्तिकेमुळे जी काय वनस्पतीचे म्हणजेच काय की वनस्पती पेशीचे जी काय अंगके आहेत ते एका साईडला सरकवलेली या ठिकाणी काय होतात आपल्याला पाहायला भेटतात. ओके. परत नंतर नेक्स्ट बघा, वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते. म्हणजेच काय की नॉर्मली वनस्पती पेशीतील जे काय पेशीद्रव्य आहे, ओके, पेशीद्रव्य हे प्राणी पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा कसे असते, अधिक कणयुक्त व दाट असते. त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. आता कारण की नॉर्मली आता पेशी आता वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे कसे अधिक कणयुक्त असते. कारण की नॉर्मली या ठिकाणी बघा इथं जर आपण विचार केला तर जे काय वनस्पती पेशी म्हणजेच काय की प्राणी पेशी आहे, प्राणी पेशीमध्ये म्हणजेच काय की जी काय रिक्तिका आहे ती छोट्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काय पेशीद्रव्य आहे एकदम म्हणजेच काय की कणयुक्त किंवा दाट आपल्याला काय पाहायला भेटते. परत नंतर नेक्स्ट आहे पेशी अंगके. आता म्हणजेच काय की आतापर्यंत आपण काय काय बघत आलो की नॉर्मली पहिल्यांदा एकदम वरती आपण काय बघितलं, पेशी भित्तिका बघितली. ओके, या ठिकाणी पेशी भित्तिका बघितली. परत नंतर आणखी मध्ये आलो, पेशी भित्तिकाच्या मध्ये काय असणार आहे त्या ठिकाणी प्रद्रव्य पटल किंवा काय असणार आहे पेशी पटल आहे. परत नंतर आणखीन त्याच्यामध्ये आलो तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये 3 क्रिया होतात, त्या क्रिया आपण बघितल्या. आणि त्याच्यामध्ये आलो तर काय झालं त्या ठिकाणी पेशी द्रव्य आपण बघितलं. आता या पेशी द्रव्यामध्ये खूप सारे म्हणजेच काय की पेशीचे अंगके काय झालेले असतात, विखुरलेले असतात किंवा त्या ठिकाणी असतात. तर आता या प्रत्येक अंगकांचा आपल्याला थोड्या प्रमाणात काय करायचा, अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय की त्यामध्ये बघा पेशी अंगके किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सेल ऑर्गनेल्स असं म्हणतो. मग बघा विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होय. त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. आता विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पेशी अंगके म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली विशिष्ट कार्य, कारण की नॉर्मली पेशीमध्ये अनेक काय त्या ठिकाणी पेशी अंगके आहेत आणि प्रत्येक पेशी अंगकेचं काम कसं आहे त्या ठिकाणी वेगवेगळं आपल्याला काय होते पाहायला भेटते. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता ही अंगके म्हणजे बघा पेशीचे अवयव आहेत आणि ही जी अंगके आहेत तिलाच काय म्हणतो आपण, पेशीचे अवयव आहेत. आणि प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनाचे पटल असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, म्हणजेच काय की प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त पटल असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता जे काय या ठिकाणी आपल्याला अंगक दिसत आहेत, ओके, याच्यातला प्रत्येक जो काय अंगक आहे, जसं की या ठिकाणी आपण लयकारिका बघितलं किंवा या ठिकाणी आपण तंतुकणिका बघितलं किंवा रिक्तिका बघितलं. ओके, यांच्या बाहेरचं जे काय आवरण आहे, ओके, यांच्या बाहेरचं आवरण हे कशाने बनलेलं असते त्या ठिकाणी, मेदप्रथिनयुक्त ओके पटलांनी काय झालेलं असते, बनलेलं असते. आणि केंद्रक व हरित लवक यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात. ओके, केंद्रक आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शकांना पाहता येते, तसंच हरित लवक. ओके, आता हरित लवक कशामध्ये पाहायला भेटणार आपल्याला, वनस्पती पेशीमध्ये पाहायला भेटते फक्त. ओके, जे काय केंद्रक आणि हरित लवक म्हणजेच काय की नॉर्मली साध्या सूक्ष्मदर्शकांना आपण पाहू शकतो, पण त्यांच्या व्यतिरिक्त जे काही दुसरे अंगके आहेत पेशीचे ते आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच आपल्याला काय किंवा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखालीच आपल्याला पाहता येतात. आता साईडला जर बघितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचं काय केलं, या ठिकाणी एक आपल्याला आकृती दिलेली आहे किंवा चित्र दिलेलं आहे. ओके, आता आपण ज्या वेळेस कांद्याचा एक पापुद्रा आपण घेतो आणि कांद्याचा पापुद्रा जर आपण त्या ठिकाणी कशामध्ये इलेक्ट्रॉन म्हणजेच काय की साध्या सूक्ष्मदर्शक खाली जर बघितला तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की अशा पेशी आपल्याला काय होतात या ठिकाणी म्हणजेच काय की दिसतात. आता याच्यामध्ये बघा हे जे ब्लॅक कलरचं आपल्याला दिसतंय हे काय त्या ठिकाणी केंद्रक आहे. परत नंतर इथला जो काही आहे ते काय या ठिकाणी पेशी द्रव्य आहे. परत नंतर ओके, आणि इथली जी काय मधली जी काय जागा आहे, आता ही वनस्पती पेशी आहे ना, कांदा कसा आहे वनस्पती पेशी आहे म्हणून या ठिकाणी रिक्तिका पेशी आहे मोठी आहे. परत नंतर आता इथं जर बघितलं तर पेशी भित्तिका आहे आणि परत नंतर कांद्याच्या पापुद्र्यातील पेशी या ठिकाणी आपल्याला काय केल्या दाखवलेल्या आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. चला नेक्स्ट बघा, आता त्यामध्ये आहे केंद्रक. ओके, पहिलं आपण बघूया त्याच्यामधलं केंद्रक असं बघूया. मग बघा आता इथे कृती दिली, आपण ती कृती बघू नये, डायरेक्ट केंद्रकावरती येऊयात. ओके, आता या ठिकाणी केंद्रक दिलेले. आता केंद्रकाचा जर सर्वात बाहेरचा जर भाग बघितला केंद्रकाचा, तर केंद्रकाभोवतीचे आवरण म्हणजेच काय की नॉर्मली हे जे आवरण आहे या ठिकाणी थोडंसं दिसतंय, ओके, काय केंद्रकाभोवतीचं आवरण आहे. परत नंतर त्याच्यावरती थोडे खड्डे दिसत आहेत बघा, आपल्याला दिसत आहेत हे. ओके, ह्या खड्ड्यांना आपण काय म्हणतो, केंद्रकी बघा केंद्रकी छिद्रे असं म्हणतो.
आणखीन त्याच्यामध्ये गेल्यानंतर बघा इथला जो काय भाग आहे या भागामध्ये आपल्याला काय रंगद्रव्य पाहायला भेटतात. आणखीन त्याच्यामध्ये गेल्यानंतर गुलाबी गुलाबी कलरचा एक छोटासा डॉट दिसतोय, त्याला काय म्हणतो आपण केंद्रकी असं म्हणतो. केंद्रक. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली केंद्रक आणि त्याच्यामध्ये असलेला ओके त्याचा काय केंद्रकी. ओके, केंद्रक आणि केंद्रकी याच्यात फरक आहे. म्हणजेच काय की केंद्रक हा कशाचा पेशीचा केंद्रक आहे, पण केंद्रकी म्हणलं की केंद्रकाचा केंद्रक. ओके, तो काय असणार आहे केंद्रकी असतं. ओके, या फॉर्ममध्ये. मग बघा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर ओके बघा केंद्रकी छिद्रे दिसतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे खड्ड्यासारखे भाग दिसतो, त्याला आपण केंद्रकी छिद्रे असं म्हणतो. आणि केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रांमधून होते. म्हणजे आता बघा पेशीमध्ये पण जात, म्हणजेच काय की पेशीमध्ये जाण्यासाठी म्हणजेच काय की प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल आहे, पण पेशीमध्ये आणखीन म्हणजेच काय की नॉर्मली गेल्यानंतर काही प्रमाणामध्ये जे काही तुमचे जे काही हे आहे पदार्थ आहेत ते कुठे जातात केंद्रकामध्ये जातात. आणि केंद्रकामध्ये जाण्याचं काम म्हणजेच काय की त्यांना आत किंवा बाहेर नेऊन आणण्याचं काम कोण करतात त्या ठिकाणी केंद्रकी छिद्रे करतात. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर बघा केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी म्हणजेच काय की त्याला आपण न्यूक्लिओलस असं म्हणतो. ओके, केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते व रंगसूत्रांचे जाळे असते. आता रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यांसारखी ओके अशी पेशी विभाजनाच्या वेळी ओके त्यांचे रूपांतरण गुणसूत्रांमध्ये होते आणि गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना जनुके म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. बघा गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना काय म्हणतो आपण जनुके, किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण जीन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण जीन. ओके, आता जनुकांमध्ये पुढच्या पिढींमध्ये म्हणजेच काय की नॉर्मली कोणती माहिती पाठवायची ती माहिती काय असते साठवलेली असते. म्हणजेच काय की येणारा सजीव कसा होणार आहे, म्हणजेच काय की त्याचा रंग कसा असणार आहे, दिसायला कसा असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड असतात. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता हे जे केंद्रक आहे केंद्रकाचं काही ना काहीतरी कार्य आपल्याला काय होते पाहायला भेटते. मग बघा आता कार्य बघा पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यांवर नियंत्रण ठेवणे. म्हणजेच काय की पेशीमध्ये जेवढ्या काही चयापचय क्रिया होतात आणि पेशीचे जे काही विभाजन आहे ओके ते नियंत्रित करण्याचं काम कोण करते केंद्रक करते. परत नंतर जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढ्यांमध्ये करते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय जनुक म्हणजे काय जीन. ओके, जीन मार्फत किंवा जनुकांमार्फत ओके अनुवांशिक जे काही गुण आहेत त्यांचं संक्रमण म्हणजेच काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे. संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करण्याचं काम कोण करते या ठिकाणी केंद्रक करते. ओके, परत नंतर माहिती आहे का तुम्हाला बघा, चला बघा लक्ष द्या. आता माहिती आहे का तुम्हाला रक्तातील लोहत रक्त कणिकांमधील त्याला आपण काय म्हणतो RBC असं म्हणतो, त्याला आपण रेड ब्लड कार्पस्कल्स असं म्हणतो. म्हणजेच काय की बघा लोहित रक्त कणिकांमधील केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. म्हणून जे काय त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की जे काय RBCs म्हणजेच काय की नॉर्मली लोहित रक्त कणिका जे असतात यांच्यामध्ये केंद्रक नसतो, म्हणून आपल्या रक्तामधून त्या ठिकाणी ऑक्सिजन वाहून नेला जातो. समजा याच्यामध्ये जर केंद्रक जर असला असता तर त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये रक्त वाहून न्यायला थोडासा अडथळा झाला असता. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर बघा वनस्पतींच्या रक्तवाहिन्यांतील चाळणी ओके नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्याने त्या पोकळ होतात व अन्न पदार्थांचे त्या ठिकाणी वहन होते. ओके, या फॉर्ममध्ये हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर नेक्स्ट आहे अंतरद्रव्य जालिका किंवा त्यालाच काय म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. आता इथं जर बघितलं तर आंतरद्रव्य जालिका ओके पेशीमध्ये कुठं असते बघा. इथं जर थोडासा जर आपण जर विचार जर केला केंद्रकाला लागूनच या ठिकाणी काय असते आंतरद्रव्य जालिका आपल्याला पाहायला भेटते. बघा आता पहिल्यांदा वनस्पती पेशीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हे केंद्रक आहे आणि या केंद्रकाला खाली लागून चिटकूनच काय आंतरद्रव्य जालिका आहे. परत नंतर या ठिकाणी प्राणीपेशीचं हे केंद्रक आहे आणि या केंद्रकाला लागूनच काय या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली आपल्याला आंतरद्रव्य जालिका पाहायला भेटते. ओके, म्हणजेच केंद्रकाला लगेचच चिटकून त्या ठिकाणी जो काही पेशीचा अंगक असते त्याला आपण काय म्हणतो आंतरद्रव्य जालिका असं म्हणतो. मग आता आंतरद्रव्य जालिकांचा जर विचार जर केला तर या आंतरद्रव्य जालिकाचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी केंद्रक आहे आणि आंतरद्रव्य जालिकावरती या ठिकाणी आपल्याला रायबोझोम काय होतो पाहायला भेटतो. ओके, मग बघा आता
पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. बघा, पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला काय म्हणतो आपण? आंतरद्रव्य जालिका असं म्हणतो. ओके. आणि आंतरद्रव्य जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेल्या जाळ्यांसारखी रचना असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता ह्या काय सगळ्या नळ्यासारख्या आहेत. ओके. ह्या सगळ्या काय या ठिकाणी नळ्या आपल्याला काय होतात या ठिकाणी पाहायला भेटतात आणि या नळ्यांमधून काय होतात त्या ठिकाणी पदार्थांचं वहन होतंय. परत नंतर बघा, आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेले असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जे काय आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने, ओके, म्हणजेच काय की केंद्रकाला तर बाहेरील बाजूने कशाला? प्रद्रव्य पटलाला त्या ठिकाणी जोडलेले असते. म्हणजेच काय आतील भाग आहे आणि परत नंतर हा बाहेरचा भाग. ओके. हे बाहेरचा भाग प्रद्रव्य पटल म्हणजे पेशी पटलाला जोडलेला असते आणि आतील भाग हा केंद्रकाला काय केलेला असतो? जोडलेला असतो. आणि पृष्ठभागावर रायझोम्सचे कण असतील तर तिला ओके खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हणतात. आणि समजा याच्या जर पृष्ठभागावरती काय रायझोम्स आपल्याला पाहायला भेटले तर अशा आंतरद्रव्य जालिकाला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? रायबोझोम्स असं म्हणतो, किंवा सॉरी त्या ठिकाणी खडबडीत आंतरद्रव्य जालिका असं म्हणतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवायचं आहे. मग आता हे पेशीमध्ये आहे तर पेशीनं उगच ठेवलं नसेल, काही ना काहीतरी याचं काम असेल. मग आता याचं काय काम आहे बघा, की नॉर्मली पेशीला आधार देणारी चौकट आहे. पेशीला आधार देण्याचं काम कोण करते त्या ठिकाणी? आंतरद्रव्य जालिका करते. प्रथिनांचं वहन करण्याचं काम सुद्धा आंतरद्रव्य जालिका करते. आणि अन्न, हवा, पाणी यांमार्फत शरीरात होणाऱ्या विषारी पदार्थांना ओके जलद्रावणीय करून ओके शरीराबाहेर टाकण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आंतरद्रव्य जालिका करते. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे गॉल्गी काय, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी संकुल असं म्हणतो. ओके. मग आता गॉल्गी संकुलची या ठिकाणी डायग्राम दिलेली. आता या भागाला जर बघितलं आपण समपक्ष बाजू म्हणतो. ओके. परत नंतर आता इथे याच्यामध्ये जर गेलं तर कुंड आपल्याला दिसत आहेत, म्हणजे त्या थोडेसे खोल या ठिकाणी दिसत आहेत. परत नंतर या ठिकाणी अवकाशिका पाहायला भेटते. आतमध्ये येणारे ओके वाहनांच्या पिटिका, म्हणजेच काय की नॉर्मली याच्यामध्ये काय असणारे ते प्रथिन वगैरे असणारे ते वाहून आणण्याचं काम हे करतात. परत नंतर नवजात पिटिका आणि स्त्रीवी पिटिका, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. मग आता गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स कशाला म्हणतात त्याच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी बघूयात. बघा, एकमेकांना समांतर रचलेल्या, आता बघा या ठिकाणी ह्या ज्या दिसत आहेत, ह्या नळ्या ज्या दिसत आहेत आपल्याला कशा एकमेकांना समांतर आहेत. ओके. बघा, एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. बघा, एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल त्या ठिकाणी बनते. आणि या कोशांना कुंडे, ओके, या कोशांना काय म्हणतो आपण? कुंडे म्हणतात. हे जे कोश या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, या कोशांना आपण काय म्हणतो? कुंडे असं म्हणतो. आणि कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात. कुंडांमध्ये आपल्याला काय पाहायला भेटते? विविध प्रकारची विकरे आपल्याला पाहायला भेटतात. आणि आंतरद्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकामध्ये बंदिस्त असतात. जे काय गोलीय पिटिका, म्हणजेच काय की नॉर्मली ही जी पिटिका आपल्याला दिसत आहे त्या गोलीय पिटिकांमध्ये हे प्रथिने बंदिस्त असतात. आणि पेशी द्रव्यामार्फत या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. आणि ह्या ज्या पिटिका आहेत ओके पेशी द्रव्यामध्ये वाहत येऊन कुठपर्यंत त्या ठिकाणी गॉल्गी संकुलापर्यंत येतात. आणि त्यांच्या निर्मितीक्षम बाजूने ओके संयोग पाहून त्यांतील द्रव्य कुंडांमध्ये पाठवले जाते. म्हणजे यांच्यामध्ये जे काय द्रव्य यांनी वाहून आणलेलं आहे हे द्रव्य परत नंतर या कुंडांमध्ये काय केलं जातंय? टाकलं जातंय. आणि परत नंतर या कुंडांमध्ये त्यांच्यावरती काय होते? प्रक्रिया होते. मग बघा नेक्स्ट, कुंडांच्या घड्यांतून ओके पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये बदल होत जातात. आणि ही बदल झालेली प्रथिने पुन्हा ओके गोलीय पिटिकांमध्ये काय होतात? बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने काय होतात? बाहेर पडतात. म्हणजे या बाजूने काय होतात? या ठिकाणी बाहेर पडतात. म्हणजे कारखान्यातील बंद वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखे हे काय करते? काम करते. म्हणजेच काय की नॉर्मली बघा जे काय आता जे काही या ठिकाणी आपल्याला
गॉल्गी संकुल जे आहे, गॉल्गी संकुलामध्ये म्हणजेच काय की जे काय प्रथिनं तयार होऊन आणलेली असतात, ओके, कशाने प्रथिनं तयार होऊन आणलेली असतात या ठिकाणी, जे काय तुमच्या या ठिकाणी बघा वाहनाच्या पिटिका ज्या काय असतात, ओके, पिटिकांनी वाहून आणलेली जी काय प्रथिनं आहेत ती प्रथिने कशामध्ये टाकली जातात, त्या कुंडांमध्ये टाकली जातात, परत नंतर त्यांच्यावरती क्रिया होते, परत नंतर त्यांना पॅक करून ओके काय केलं जाते, समोर पाठवलं जाते. मग आता ह्या गॉल्गी संकुलचे काय कार्य बघा, गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रीवी अंगक आहे. कोणता आहे? स्त्रीवी, ओके, स्रावी अंगक आहे. कोणता आहे? स्रावी अंगक आहे. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी जे काय पिटिकांमार्फत जे काय प्रथिने आलेले आहेत त्या प्रथिनांवरती क्रिया करून त्यांना समोर पाठवले जातात, म्हणून यांना काय म्हणतो आपण? स्रावी अंगक असं म्हणतो. पेशीत संश्लेषित झालेली विकरे, प्रथिने, परत नंतर वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, परत नंतर त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम कोण करते या ठिकाणी? गॉल्गी संकुल करते. परत नंतर रिक्तिका व स्रावी पिटिका यांची निर्मिती करणे, जी काही रिक्तिका आहे किंवा स्रावी पिटिका यांची निर्मिती करण्याचं काम कोण करते? गॉल्गी संकुल करते. परत नंतर पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करते. एखादी नवीन पेशी जन्माला आली तर त्या नवीन पेशीमध्ये पेशी भित्तिका तयार करण्याचं काम किंवा प्रद्रव्य पटल तयार करण्याचं काम किंवा लयकारिका तयार करण्याचं काम कोण करते या ठिकाणी? गॉल्गी संकुल करते. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता परिचय शास्त्रज्ञांचा. बघा, कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केले. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, कॅमिलिओ गॉल्गी या ओके शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे त्या ठिकाणी वर्णन केले. आणि परत नंतर बघा, काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केले. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न येऊ शकतो की काळी अभिक्रिया, ओके, जी काही काळी अभिक्रिया आहे हे रंजन तंत्र त्यांनी काय रंजन तंत्र कोणी विकसित केले? तर त्या ठिकाणी कोणी विकसित केल्या ठिकाणी कॅमिलिओ गॉल्गी यांनी काय केले? विकसित केले. व या तंत्राने त्यांनी ओके चेता संस्थेचा सखोल अभ्यास केला. म्हणजेच काय की कोणत्या यंत्राने? बघा, काळी अभिक्रिया ओके या तंत्राने, म्हणजेच काय की एक रंजन तंत्र त्यांनी तयार केले आणि तंत्राने म्हणजे काय चेता संस्थेचा म्हणजेच काय आपल्या मेंदूचा सखोलपणे त्यांनी काय केला? अभ्यास केला. परत नंतर नेक्स्ट बघा, चेता संस्थेची रचना या अभ्यासासाठी बघा सॅन्टियागो काजल ओके बघा या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी नोबेल पारितोषिक त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. आणि त्या ठिकाणी चेता संस्थेची रचना करण्याचं काम पण कोण केलं या ठिकाणी? कॅमिलिओ गॉल्गी यांनी केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा लयकारिका. त्यालाच आपण काय म्हणतो? लायझोझोम्स असं म्हणतो. ओके, आता लयकारिका जर केला, थोडंसं इथं उदाहरण दिलंय बघा. आता शेती कामात निर्माण झालेला पालापाचोळा व इतर कचरा कंपोस्ट खता बघा खड्ड्यात टाकल्यानंतर काही दिवसांनी त्या कचऱ्याचे काय होते? म्हणजे काही दिवसांनी त्या कचऱ्याचं काय होते? थोडंसं खत तयार होतो, हो की नाही? मग बघा तसंच ज्या काय पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, ओके, पेशीमध्ये काय होतात? जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे काय होईल? त्याला लयकारिका असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? लयकारिका म्हणतो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? लायझोझोम्स असं म्हणतो. मग बघा, लयकारिका हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून ओके त्यांमध्ये पाचक विकरे असतात. ओके, त्याला बरोबर काय करा? अंडरलाईन करून ठेवा की जे काय पेशीमध्ये ज्या काय चयापचय क्रिया घडतात त्यांची विल्हेवाट लावणारी जी काही संस्था आहे त्या संस्थेला काय म्हणतो आपण? लयकारिका असं म्हणतो. आणि लयकारिका हा म्हणजे काय? हे एक साधी एकपटली वेष्टित बघा कोश असून त्यामध्ये पाचक विकरे असतात. ओके, म्हणजेच काय करणार? त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह एन्झाईम त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मग बघा आता याचं काही ना काहीतरी कार्य असणार आहे. आता काय कार्य आहे बघा या ठिकाणी लयकारिकांचं? बघा, रोगप्रतिकार यंत्रणा बघा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करणे. म्हणजे काय की पेशीवरती जे काही जीवाणू किंवा विषाणू काय करतात? हल्ला करतात. ओके, त्यांना काय करायचं? नष्ट करण्याचं काम कोण करतात? लयकारिका करतात. परत नंतर उद्ध्वस्त करणारे पथक बघा जीर्ण व कमजोर पेशी अंगके, परत नंतर कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. म्हणजेच काय की नॉर्मली पेशीमध्ये जे काय जीर्ण व कमजोर झाले जे काय पेशी अंगके आहेत किंवा कार्बनी कचरा ओके हे पेशी बाहेर टाकण्याचं काम कोण करतात? लयकारिका करतात. कारण की प्रत्येक वेळेस कोणतं तरी त्या ठिकाणी पेशी अंग किंवा कचरा काय होतो? तयार होतो. आणि परत नंतर आत्मघाती पिशव्या बघा
पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे काय करतात, पचन करतात. म्हणजेच काय तर नॉर्मली पेशी काय झाली, जुनी झाली किंवा जीर्ण झाली तर त्या ठिकाणी ते काय होतात, स्वतःच लयकारिका काय होतात, फुटतात. ओके, आणि काय करतात, त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे काय करतात, त्या ठिकाणी पचन करतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, आत्मघाती पिशव्या असं म्हणतो. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, आत्मघाती पिशव्या असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, आत्मघाती पिशव्या असं म्हणतो. बघा आता उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने, ओके बघा, प्रथिने व मेद यांचे पाचन करते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय उपासमारीचा काळ, आपण ज्यावेळेस उपवास धरतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जे काय मेद आणि प्रथिने साठवलेली असतात त्यांचं पचन करण्याचं काम कोण करतात, या ठिकाणी लयकारिका करतात. कधी कधी बघा तुम्हाला खूप भूक लागते, जास्त भूक लागते, आणि भूक लागल्यानंतर काही कालावधीनंतर काय होते, तुमची भूक ऑटोमॅटिक म्हणजे काय होते, नष्ट होते किंवा थोडीशी काय होते, क्षम होते. तर त्या ठिकाणी त्या जे काय प्रथिने आहेत किंवा मेद, ओके, त्यांची म्हणजेच काय की पेशीत साठवलेले काय प्रथिने आणि मेद यांचं पाचन करण्याचं काम कोण करते, त्या ठिकाणी लयकारिका करते. कधी, ज्यावेळेस तुम्ही उपासमारीवर असता किंवा उपास धरलेला असतो त्यावेळेस. ओके, या फॉर्म मध्ये. आता हे लयकारिकाचं इथं काय दिले, हे दिलेले डायग्राम दिलेले. ओके, याच्या बाहेर तर बघितलं एकेरी भित्ती आवरण आपल्याला पाहायला भेटते, आणि परत नंतर या ठिकाणी मध्ये काय जटिल विकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे तंतुकणिका. मग बघा आता तंतुकणिकेचं काय काम आहे. आता तंतुकणिकेमध्ये जर विचार केला, प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते, कारण की पेशीमध्ये काय की चयापचय क्रिया करण्यासाठी कशाची गरज असणार आहे, ऊर्जेची गरज असते. जसं की या ठिकाणी बघा, तुमच्या वर्गातील दिवे, परत नंतर पंखे, तसेच शाळेतील संगणक कोणत्या ऊर्जेवर चालतात, म्हणजेच काय की नॉर्मली विद्युत ऊर्जेवर चालतात. त्यांना पण एक प्रकारची ऊर्जा लागते. मग आता या ठिकाणी जर विचार केला तर पेशीला पण तिची चयापचय क्रिया करण्यासाठी कशाची गरज असणार आहे, ऊर्जेची गरज असणार आहे. ओके, मग बघा प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते, आणि पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करतात. कोण करतात, त्या ठिकाणी तंतुकणिका करतात. बघा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणाची बघा बनलेली दिसते. म्हणजेच काय की नॉर्मली या फॉर्म मध्ये आपल्याला तंतुकणिका दिसते. ओके, आता हिचं जे काय बाह्य म्हणजेच काय की बाहेरचं जे काय कवच आहे त्याला आपण बाह्य आवरण म्हणतो. मध्ये जे काय घड्याघड्यांचं हे दिसते आपल्याला त्याला आतील आवरण असं म्हणतो. आणि परत नंतर याच्यामध्ये जे काय भरलेलं आहे, ओके, किंवा नॉर्मली घड्याघड्यांसारखं त्याला आपण काय म्हणतो, सशिखा असं म्हणतो. आणि परत नंतर त्या ठिकाणी मध्ये जे काय द्रव या ठिकाणी आपल्याला थोडंसं निळसर कलरचं दिसतंय, ओके, त्याला आपण काय म्हणतो, तंतुकणिकेतील द्रव असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, तंतुकणिकेतील द्रव असं म्हणतो. ओके, मग बघा तंतुकणिकेचे बाह्य आवरण बघा सच्छिद्र, तर आतील आवरण बघा घड्यांनी बनलेले असते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय बाह्य आवरण आहे हे कसं असते, सच्छिद्र असते, तर आतील आवरण कशाने बनलेले असते, घड्यांनी बनलेले असते. आणि ती तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या बघा जेली सदृश्य द्रव्यात, म्हणजे जेली सदृश्य म्हणजेच काय की नॉर्मली हे जे द्रव्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायला भेटते बघा, रायबोझोम, परत नंतर फॉस्फेट कण, परत नंतर डिऑक्झिरायबो न्यूक्लिक आम्ल म्हणजे DNA रेणू असल्याने बघा त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात म्हणजे प्रथिने तयार करू शकतात. काय करू शकतात, ते प्रथिने तयार करू शकतात. परत नंतर बघा तंतुकणिका पेशींतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या ओके बघा प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ATP म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट च्या रूपात काय केली जाते, साठवली जाते. जी काय ऊर्जा काय करतात, हे तयार करतात. ही ऊर्जा कशाच्या फॉर्म मध्ये साठवली जाते, म्हणजेच काय की नॉर्मली ATPच्या फॉर्म मध्ये साठवली जाते. आणि प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत कणिकांची संख्या कशी असते, कमी असते. म्हणजेच काय की प्राणी पेशीपेक्षा म्हणजेच काय की वनस्पती पेशीत बघा तंतुकणिकांची संख्या काय असते, कमी असते. म्हणजेच काय की प्राणी पेशीमध्ये तंतुकणिका काय असतात, जास्त असतात. ओके, त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. ओके, चला परत नंतर नेक्स्ट. आता कधी कधी प्रश्न आपल्याला डायरेक्टली हे येऊ शकते, खालील कोणते विधान बरोबर आहे, खालील कोणते विधान चुकीचे आहे. ओके, म्हणजेच आता बघा आता प्रश्न विचारण्याचा ट्रेंड पण जरासा बदललाय. कधी कधी काय विचारतात की खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. ओके, बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे ते विधान कसं आहे, चुकीचं आहे. ओके, आणि खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही म्हणजे ते विधान कसं आहे, बरोबर आहे. ओके,
हे दोन काय करायच्या गोष्टी बरोबर काय करायच्या लक्षात ठेवायच्या. ओके. परत नंतर नेक्स्ट बघा, आता कार्य काय की नॉर्मली जे काय इथं तंतुकणिका आहे त्यांचं काय नाही तर काय कार्य असणार आहे बघा. एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करते, म्हणजेच काय की नॉर्मली ऊर्जा तयार करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी, म्हणजेच काय की नॉर्मली तंतुकणिका करतात. पेशीमध्ये जर का कोणी म्हणजेच काय की परीक्षेमध्ये जर प्रश्न आला पेशीमध्ये ऊर्जा तयार करण्याचं काम कोण आहे तर कोणाचं काय आहे त्या ठिकाणी तंतुकणिकांचं आहे. आणि एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे संश्लेषण करतात. ओके. परत नंतर बघा माहिती आहे का तुम्हाला, आता लोहित रक्त कसे बघा कणिकेत तंतुकणिका नसतात, त्याला अंडरलाईन करून ठेवा. आता लोहित रक्त कणिकेत तंतुकणिका का नसतात, कारण की त्याच्यामध्ये केंद्रक नसते, आपण कालच बघितलंय. ओके. मग बघा त्यामुळे त्या पेशी बघा जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय आपले लोहित रक्त पेशी बघा कणिका असतात, जे काय आपण त्याला आरबीसीज म्हणतो, त्यांच्यामधून जो काही ऑक्सिजन जाणार आहे ते स्वतः वापरत नाही, ते दुसऱ्या पेशींना देतात. म्हणून लोहित रक्त कणिकेत तंतुकणिका आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजेच काय की आपल्याला तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया पाहायला भेटत नाही. ओके. परत नंतर नेक्स्ट आहे रिक्तिका किंवा त्यालाच आपण काय म्हणतो व्हॅक्युल्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण व्हॅक्युल्स. ओके. आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर जे काय तुमची प्राणी पेशी असेल किंवा वनस्पती पेशी असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रिक्तिका पाहायला भेटतात. मग आता या रिक्तिकांचं काय काम आहे बघा. पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे काय होय रिक्तिका होय. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. ओके. बघा रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. रिक्तिकांना ठराविक आकार असतो का नाही. ओके. म्हणजेच काय की नॉर्मली कधी कधी त्यांच्यामधलं जे काय घटक द्रव्य ते कमी होतात, कधी कधी जास्त होतात, त्यामुळे त्यांचा आकार बदलत राहतो. ओके. परत नंतर पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. म्हणजेच काय की पेशीची रचना जशी बदलल किंवा पेशीच्या गरजेनुसार त्याची रचना बदलत राहते आणि रिक्तिकेचे पटल एक पदरी असते. कसे असते त्या ठिकाणी एक पदरी त्यांचं काय होते पटल आपल्याला पाहायला भेटते. मग आता त्यांची कार्य काय काय आहेत बघा. आता या ठिकाणी जर बघितलं पेशीचा बघा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे, म्हणजेच काय की परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे म्हणजेच काय की नॉर्मली पेशीच्या बाहेर म्हणजेच काय की किती दाब आहे, पेशीच्या आतमध्ये किती दाब आहे, पेशीचा आतमधला दाब बाहेरच्या दाबाशी संतुलित ठेवण्याचं काम कोण करतात या ठिकाणी रिक्तिका करतात. परत नंतर बघा नेक्स्ट चयापचय क्रियेत बघा बनलेली बघा उत्पादिते जसं की ग्लायकोजन, प्रथिने, पाणी ओके काय केले जाते याच्यामध्ये साठवले जाते. कारण की पेशीमध्ये जे काही प्रथिने बनलेले आहेत किंवा ग्लायकोजन बनलेले आहेत किंवा पाणी साठवण्याचं काम कोण करतात रिक्तिका करतात. परत नंतर बघा प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. जे काय प्राणी पेशीमध्ये जे काही रिक्तिका आहेत त्या काय करतात टाकाऊ पदार्थ साठवतात. तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. म्हणजेच काय की ते काय प्राणी पेशी म्हणजे काय की आपल्या पेशीमध्ये ओके ज्या काही रिक्तिका आहेत टाकाऊ पदार्थ काय करतात साठवतात. तर अमिबाच्या रिक्तिका ज्या आहेत ओके त्याच्यामध्ये अन्न म्हणजेच काय की पचण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काय केले जाते साठवले जाते. परत नंतर बघा वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेल्या असून बघा त्या पेशीला ताठरता व दृढता ओके त्या ठिकाणी आपल्याला काय होते देतात. म्हणजेच काय की नॉर्मली पेशींना म्हणजेच काय की दृढता आणि ताठरता देण्याचं काम कोण करतात त्या ठिकाणी रिक्तिका करतात. आता कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पेशीला ताठरता आणि दृढता देण्याचं काम कोण करतात तर त्या ठिकाणी रिक्तिका करतात. ओके. आता नेक्स्ट आहे लवके, त्यालाच आपण काय म्हणतो प्लास्टिड्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण प्लास्टिड्स असं म्हणतो. ओके रिक्तिका बरोबर लक्षात घ्या. ह्याच्यातला हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. म्हणजेच काय की पेशीला ओके ताठरता आणि दृढता देण्याचं काम कोण करते त्या ठिकाणी रिक्तिका करतात. आणि परत नंतर पेशीमध्ये जे काही उत्पादिते तयार झालेत ओके ते उत्पादिते साठवण्याचं काम पण कोण करते या ठिकाणी म्हणजेच काय की रिक्तिका करतात. ओके. आता बघा प्लास्टिड्स ओके त्यालाच आपण काय म्हणतो लवके असं म्हणतो. मग बघा आता यांचं काय काम आहे बघा. वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग कशामुळे येत असतील ओके तर ते कशामुळे येत असतात त्या ठिकाणी लवकांमुळे येत असतात किंवा प्लास्टिड्समुळे येत असतात. बघा असे रंग देणारे एक अंगक फक्त वनस्पती पेशींतच आढळते. म्हणजेच काय प्राणी पेशीमध्ये आढळतंय का नाही. समजा हे प्राणी पेशीमध्ये जर हे अंगक जर असलं असतं तर आपले म्हणजेच काय की आपण काळा आणि गोरा असण्यापेक्षा कसा असलो असतो थोडंसं हिरवं, थोडंसं लाल,
थोडंसं पिवळं, थोडंसं निळा, थोडंसं केसरी आपण त्या ठिकाणी असलो असतो. पण आपल्यामध्ये आहे काय प्लास्टिड? नाही. मग बघा, म्हणजे ते म्हणजे लवक आणि लवके ही द्विपटलयुक्त असून 2 प्रकारांची असतात. ओके, आता 2 प्रकारांची त्या ठिकाणी आपल्याला काय होतात, म्हणजेच काय की नॉर्मली लवके पाहायला भेटतात. पहिले बघा, वनस्पतींच्या भागांचा रंग आणि परत नंतर त्यांची काय रंगद्रव्य. ओके, मग बघा आता या ठिकाणी आता 2 प्रकारची आपल्याला पाहायला भेटतात. हे टेबल नंतर बघू आपण, पहिल्यांदा खालची 2 प्रकारची बघून घेऊ. परत पहिलं त्या ठिकाणी बघा, अवर्ण लवके, त्याला आपण पांढरी किंवा रंगहीन लवके असं म्हणतो, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो ल्युकोप्लास्ट असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? ल्युकोप्लास्ट असं म्हणतो. आणि परत नंतर वर्ण लवके म्हणजेच काय की रंगीत लवके, त्यालाच आपण काय म्हणतो क्रोमोप्लास्ट असं म्हणतो. बघा आता हरित लवके ही ओके वर्णक लवके असून, म्हणजेच काय की जी काय हरित लवके आहेत, म्हणजेच काय की नॉर्मली आपल्या झाडांच्या पानांना जो काय रंग येतो तो कशामुळे येतो? हरित लवकांमुळे येतो. बघा, हरित लवके ही वर्णक लवके असून इतर प्रकारच्या वर्णक लवकांत रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ बघा, हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर बघा हरित द्रव्य नष्ट पावते व बघा लायकोपीन तयार झाल्याने ते काय होते? लाल होते. म्हणजेच काय की नॉर्मली लाल रंग, म्हणजेच काय की टमाट्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय होते? त्या ठिकाणी कोणतं लवक पाहायला भेटते? लायकोपीन. कोणतं तयार होते त्या ठिकाणी? लायकोपीन. त्याला बरोबर काय करा? अंडरलाईन करून ठेवा. त्यामुळे जो काय आपला टोमॅटो आहे तो कसा दिसतो? आपल्याला लाल दिसतो. ओके, परत नंतर बघा, आता थोडस याच्यामध्ये हे बघूया. बघा, ज्यावेळेस आता या ठिकाणी हिरवे पाणी असतात आणि ती त्याच्यामध्ये कोणते आपल्याला हरित द्रव्य पाहायला भेटते, त्यालाच आपण काय म्हणतो? म्हणजेच काय की क्लोरोफिल असं म्हणतो. परत नंतर बघा, आता लाल जे काय गाजर आहे, गाजर कसं दिसतंय? आपल्याला लाल दिसतंय. तर गाजरामध्ये आपल्याला कोणतं रंगद्रव्य पाहायला भेटतंय? कॅरोटीन. ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. कॅरोटीन मुळे गाजर कसं दिसतंय? आपल्याला लाल दिसतंय. परत नंतर पिवळा. आता कधी कधी बघा की नॉर्मली आपले पिकलेले आंबे कसे दिसतात? आपल्याला पिवळे दिसतात. तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणतं रंगद्रव्य असणार आहे? झॅन्थोफिल असेल. परत नंतर जांभळा किंवा निळा कधी कधी रंग असतो ओके वनस्पतींच्या भागांना, तर तो कोणत्या रंगात द्रवामुळे? त्या ठिकाणी बघा अँथोसायनिन याच्यामुळे असतो. आणि पण गडद गुलाबी कोणाचा? बीट कधी खाल्ले? ते कसं असते? गडद गुलाबी असते. ओके, तर त्या ठिकाणी बिटालिन्स रंगद्रव्य त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ओके, यांच्यामुळे त्यांना रंग काय होतो? प्राप्त होतो. ओके, आता समजा असे जर रंगद्रव्य आपल्यामध्ये असले असते तर असे कलरचे आपले माणसं तयार झाले असले असते. ओके, पण आपण कसं काळा आणि गोरं ह्या दोनच विभागामध्ये काय झालं? विभाग गेलो आहोत. ओके, यामध्ये चला नेक्स्ट आहे आता क्लोरोप्लास्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? हरित लवक असं म्हणतो. ओके, मग बघा आता हरित लवकांचा जर विचार जर केला तर या ठिकाणी बघा की बघा क्रोटन किंवा रिव वनस्पतीच्या पानाखालील ओके पाबजोरा काढा आणि तो काचपट्टीवर ठेवा आणि त्यातील ओके वर्णक लवकांचे सूक्ष्म बघा संयुक्त सूक्ष्मदर्शक खाली काय करा? निरीक्षण करा. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली काय करायचं? त्याला बघायचंय. आणि तुम्हाला माहितच आहे की वनस्पतींच्या पानांत चालणाऱ्या बघा प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हरित लवके फार महत्वाची आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली जर यांच्यामध्ये हरित लवक नसतील तर त्या ठिकाणी त्यांचं प्रकाश संश्लेषण क्रिया होणार नाही. आणि हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. आता सौर ऊर्जा म्हणजेच काय की नॉर्मली जी काय सूर्यापासून ऊर्जा येते तिला काय म्हणतो आपण? सौर ऊर्जा असं म्हणतो. आणि तिचं रूपांतरण कशामध्ये करतात? ते रासायनिक ऊर्जेत करतात. आणि परत नंतर बघा हरित लवकांच्या पीटिकेमध्ये ओके प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, डीएनए, रायबोझोम्स व पिस्टम पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. कशामध्ये? त्या ठिकाणी हरित लवकामध्ये. आता इथं थोडीशी त्यांची डायग्राम दिली परीक्षेमध्ये, तुम्हाला डायग्राम देतील आणि परत नंतर ह्या जागा म्हणजेच काय की त्यांच्या नावाच्या जागा काय करतील? रिकाम्या देतील. त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच काय की ते भरण्यासाठी समजा इथं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे नंबर देतील आणि ते भरण्यासाठी सांगतील, तर तुम्हाला ते भरता आली पाहिजे. आता इथं जर बघितलं ही जी इथला जो काय भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? बघा मध्यावरणातील जागा. परत नंतर इथं जर बघितलं हे बघा बाह्य आवरण आहे. परत नंतर इथं जर आतलं जर बघितलं हा वाला थर तर कशाचा आहे? आतील आवरण आहे. परत नंतर इथला जर बघितलं या ठिकाणी काय आपल्याला पाहायला भेटतंय? बघा थायलॉक्टा बघा थायल्या कॉइड पाहायला भेटते. परत नंतर इथं जर बघितलं ते काय? पिटिका, त्यालाच आपण जलीय द्रव्य असं म्हणतो. आणि परत नंतर हा जो भाग आहे ओके ह्या भागाला काय म्हणतो आपण? लवक कणी बघा असं म्हणतो. ओके, त्याला बरोबर काय करायचं? अंडरलाईन करायचं. ही डायग्राम बरोबर काय करायची? पाठ करून ठेवायची. ओके, मग आता लवकांची कार्य कोणती कोणती? ओके, काही ना काहीतरी यांची कार्य असणार आहेत. त्याच्याशिवाय पेशीमध्ये असणार आहेत का? नाही. ओके, मग बघा आता हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच
बघा अन्नात रूपांतरण करतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय हरित लवके आहेत सौर ऊर्जा शोषून म्हणजे काय की सूर्यापासून येणारी सौर ऊर्जा शोषून ओके तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच त्या ठिकाणी अन्नात रूपांतरण करतात. आणि बघा वर्णलवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. म्हणजेच काय की जे काय वर्णलवके आहेत त्यांच्यामुळे त्या ठिकाणी फुले किंवा फळे त्यांना काय होतात प्राप्त होतात किंवा त्या फुला आणि फळांना काय होतं रंग प्राप्त होतो. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा वर्णक लवके ही पिष्टमय पदार्थ मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात. म्हणजेच काय जे काय वर्णक लवके असतात पिष्टमय पदार्थ परत नंतर मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण म्हणजे काय करणे तयार करणे. ओके जे काय पिष्टमय पदार्थ मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण म्हणजे तयार करतात व त्यांची काय करतात साठवण करतात. ओके परत नंतर नेक्स्ट बघा तंतुकणिका व लवके यांमध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तसेच तयार करू शकतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी स्वतःची प्रथिने जशाल तशी काय करतात ते तयार करतात. परत नंतर बघा पेशींच्या रचनेचा व अंगकांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्याला असे लक्षात आले असेल की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांमध्ये आढळणाऱ्या अंगकांमुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्यामध्ये संपूर्ण अंगके असल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण जे काही त्यांचं कार्य आहे एक सुरळीतपणे चालू असते. अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. ज्या काही विकसित पेशी आहेत म्हणजे त्यांचं कार्य ते स्वतः चांगल्या प्रकारे करू शकतात. ओके म्हणजेच काय की त्यांना काय म्हणतो आपण दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणतो. पेशी दोन प्रकारच्या असतात आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. ओके मग बघा मागील येतात तुम्ही जीवाणूंच्या आदि केंद्रकी पेशींचा काय केला अभ्यास केला होता. आता या दोन्ही पेशी प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास करूया. ओके या फॉर्म मध्ये म्हणजेच काय की आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. ओके ज्या काय आदि केंद्रकी पेशी आपल्याला जीवाणूंमध्ये पाहायला भेटतात. जे काय जीवाणू असतात त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात. आणि परत नंतर दृश्य केंद्रकी पेशी ज्या काही विकसित पेशी आहेत म्हणजेच काय की त्यांचं कार्य सुरळीतपणे चालतंय त्यांना काय म्हणतो आपण दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणतो. ओके चला मग आता पहिल्यांदा थोडंसं कार्य संस्थेचे. ओके पेशीमध्ये काम करणाऱ्या काही ना काहीतरी संस्था आहेत बघा. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र. ओके बघा त्यालाच आपण नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स त्यालाच आपण NCCS ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. आणि या संस्थेचे कार्यालय बघा कुठं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असून पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधन करते. कुठं या ठिकाणी सावित्रीबाई फुले म्हणजे काय की पुणे विद्यापीठामध्ये आहे. ओके कधी जर पुण्याला गेला तर याला अवश्य भेट द्या. ओके बघा राष्ट्रीय प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचे प्रमुख कार्य तसेच कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा उपचाराबाबतचे संशोधन कार्य या ठिकाणी करत आहे का नॉर्मली हे करतात. ओके परत नंतर नेक्स्ट बघा आता इथं ह्या संस्थेचं बरोबर तुम्हाला ही संस्था कुठं आहे हे बरोबर लक्षात ठेवायचे. ह्या संस्थेचं नाव आणि हिचं कार्य हे काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय की पेशीवरती म्हणजे काय की पेशींमध्ये नवीन नवीन शोध लावण्याचं काम परत नंतर त्या ठिकाणी ओके म्हणजेच काय की नवीन नवीन संशोधन करण्याचं काम या ठिकाणी या संस्थेमार्फत किंवा केंद्रामार्फत केलं जाते. मग आता दृश्य केंद्रकी पेशी आणि आदि केंद्रकी पेशी कशाला म्हणतात बघा. ओके मग आता दृश्य केंद्रकी पेशींचा जो काही आकार आहे ओके हा किती आहे 5 ते 100 मायक्रोमीटर आहे. आणि परत नंतर बघा आदि केंद्रकी पेशीचा आकार किती आहे 1 ते 10 मायक्रोमीटर. किती आहे 1 ते 10 मायक्रोमीटर. आता 1 ते 10 मायक्रोमीटर याच्यासाठी की आदि केंद्रकी पेशीमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजेच काय की त्यांचे पेशीचे अंगके पाहायला भेटत नाहीत म्हणून त्या ठिकाणी त्यांचा आकार लहान असणार आहे. परत नंतर गुणसूत्रांची संख्या एकापेक्षा जास्त तर या ठिकाणी गुणसूत्रांची संख्या कशी असते एकच आपल्याला पाहायला भेटते. ओके परत नंतर आता केंद्रक कसे असते बघा केंद्रक पटल. परत नंतर आता केंद्रक जे असणार आहे केंद्रक पटल असते केंद्रकाला. परत नंतर केंद्रकी व केंद्रकी द्रव्य असलेल्या बघा सुस्पष्ट केंद्रक असते म्हणजेच काय की नॉर्मली याच्यामध्ये केंद्रक पाहायला भेटते. तर आदि केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक सदृश्य केंद्रकाभा बघा केंद्रक भाग असतो म्हणजेच काय की केंद्रक सदृश्य त्या ठिकाणी आपल्याला केंद्रक दिसत नाही. ओके केंद्रकासारखा भाग असतो पण केंद्रक आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटत नाही. यामध्ये काय काय पाहायला भेटते बघा जे काय दृश्य केंद्रकी पेशी त्याच्यामध्ये तंतुकणिका लवके असतात. तर आदि केंद्रकी पेशीमध्ये आवरणयुक्त अंगके नसतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय प्रत्येक आता वरती जे काय आपण सगळे पेशीचे अंगक बघितले त्यांच्या भोवती कोणत्या ना कोणत्या प्रकारचं पटल होतच. ओके कोणत्या ना कोणत्या प्रकारचं तरी पारपटल होतच.
पण जे काय आधी केंद्रकी पेशी असतात ओके, त्यांच्यामध्ये जे काय अंगके आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आवरणयुक्त अंगके नसतात. आणि परत नंतर उदाहरणार्थ बघा या ठिकाणी उच्च विकसित एक पेशी व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळतात. तर जे काय तुमचे आधी केंद्रकी पेशी कशामध्ये पाहायला भेटतात आपल्याला, फक्त जीवाणूंमध्ये पाहायला भेटतात. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आधी केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. आता हे तुम्हाला परत आणखीन म्हणजेच काय केलं आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल असं म्हणतो. त्याच्यामुळे म्हणजे काही तुम्हाला आणखीन समोर येणार आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या बरोबर लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर काय झालंय, संपलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी मानवी शरीर व इंद्रिय संस्था काय करूयात, सुरू करूयात. ओके, चला, थँक्यू सो मच.